यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. शेवटची लढाई या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सोमनाथ गायकर, तर समोर रितेश. दत्ता ठाकूर आणि रितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रितेश मात्रेला आपण पाहतो आणि दत्ता ठाकूर हे दोन ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू सुरेख होता. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा दरारा कायम करणारा दत्ता ठाकूर आणि त्याच्या साथीनं रितेश मात्रेला आपण पाहतोय. एकी आकड्यानं धावाला झाली सुरुवात. अतिरिक्त ही धाव लेगबाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते. जगदंब वाकळण संघ सध्याच्या घडीला जे टी शर्ट त्यांनी परिधान केलेत एके अर्थात मेकअप आर्टिस्ट आपण पाहतोय. केंद्रित करूया. ज्या काही सूचना असतील आमच्या मागे दुसरा साथी समालोचक मित्र आमचा सिद्धू आहे, तर त्याच्यापर्यंत अगोदर आपण सूचना पोहोचवा. फायनल मॅच आहे. अजून देखील भरपूर सारे व्ह्यूअर्स ही मॅच पाहतात, तर त्यांच्या पर्यंत आम्ही समालोचन पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करू. गोलंदाज सोमनाथ सज्ज झालाय. चांगला चेंडू, अप्रतिम अगदी वेगवान चेंडूफेकी सातत्याने तो करत असताना पाहायला मिळतोय. एक चौकार तर ठोकलाय रितेश मात्रेनं. या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी त्याची देखील आपल्याला पाहायला मिळाली. सलग कामगिरी देखील त्यानं जरूर या स्पर्धेमध्ये केली होती. रितेश साठी पारितोषिक आलंय. सोमनाथ भैर उंबारली यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल रितेश साठी. अर्थात सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये ज्या रितेशनं केला तो रितेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 6 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला टर्न करण्यात आलाय. सिंगल तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वेगाने ह्या 2 धावा पूर्ण करत असताना आपण पाहतोय. यस, फायनलचे जे 2 विजेते संघ असतील त्यांच्यासाठी आपण पाहतोय स्वर्गीय चंद्रकांत नागू पाटील यांच्या स्मरणार्थ तानाजी धर्मा पाटील यांच्याकडून आपण पाहतोय हे नाणं देण्यात येईल. चांदीचं नाणं हे देण्यात येईल. 12 प्रतिनिधीसाठी हे पारितोषिक आपण पाहू शकाल. यस, खरं तर 12 प्रतिनिधी काही संघांच्या मागे नसतो. काही प्रत्येक जण म्हणतो की मला 11 मध्ये खेळायचं आहे, परंतु आता अशा पद्धतीची पारितोषिक येतात. सापाड चषकामध्ये देखील अंतिम 4 मध्ये जे 12वे होते त्यांच्यासाठी स्पायसिकल होती. यस, देसाईचा कोणी नव्हता. आमचे भावेश पाटील 12व्याची भूमिका पूर्ण करत होते. कदाचित चांदीचं नाणं त्यांना द्यावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच महत्वाची. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. वादवी षटक. धावा धावफलकावरती 9 आल्या. विकेट आला नाहीये, परंतु धावा देखील फार खर्च केल्यात असं म्हणता येणार नाही. कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर 9 किंवा त्याहून कमी धावा खर्च करणारा गोलंदाज नेहमीच चांगला गणला जातो आणि तशा पद्धतीची चांगली गोलंदाजी सोमनाथ गायकरनं केली. धावफलकावरती 3 चेंडू 5 वरती रितेश खेळतो आणि सोबतीनं 3 चेंडू 2चं योगदान दत्ता ठाकूरचं आपण पाहतो. पहिल्या षटकाची सांगता 9 या आकड्यानं सुरुवात. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असता आपण गावदेवी SP11 सोनार पाडाला पाहतोय. बघा आणखीन एक पारितोषिक येतोय रितेश साठी. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर सनी पाटील घारिवली यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची खैरात सध्या तरी सिद्धू आपण पाहतोय. जबरदस्त ही मॅच आपण पाहू शकाल. 2 अगदी बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये आपली महासत्ता स्थापित करण्यासाठी सध्या तरी संघर्ष करत असताना आज खरं तर अंतिम ही रजनी आपण पाहतोय. सारं काही या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जेवणाची उत्तम सोय, संपूर्ण प्रेक्षक वर्गासाठी देखील जेवणाची सुविधा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आमचे सन्माननीय संदीपजी माळी यांचं कौतुक करावं तितकं थोडं असेल अशा पद्धतीची एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू दुरून खेचण्याचा प्रयत्न. स्वीपचा हा फटका.
एक धाव तर पूर्ण झाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सध्याच्या घडीला सोनारपाडा जो संघ खेळतो त्यांच्या माध्यमातून देखील एक भली मोठी स्पर्धा डे ची आपण पाहतोय. उद्या त्या स्पर्धेचा सांगता समारोप होणार आहे. अर्थात आता 12 वाजून गेले म्हणजे आजच म्हणावं लागेल. परंतु आता तो संघ सध्या तरी खेळत असताना फटका चांगला एज घेऊन बॉल चालला तडमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. ज्या पद्धतीनं सूचना आली होती की आमचे मेकअप आर्टिस्ट एके यांच्या नावानं ज्या टी शर्ट आपण पाहतोय जगदंबा वाकळांनी जिथून परिधान केलेत तिथनं हा संघ इन्फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. नुकतीच सापाडची स्पर्धा पार झाली तिथे देखील सुपर 4 मध्ये या संघाला आपण पाहिलं होतं आणि प्रत्येक स्पर्धा घेसर इथे देखील रनरअप मला तरी वाटतं हा संघ राहिला होता. इथे फटका चांगला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज बाद होतोय. धक्का पहिला लागलाय. बाद व्हावं लागेल त्या दत्ता ठाकूरला. फर्स्ट विकेट डाऊन. हॅट्रिक साठी परेश गायकर, प्रसाद गायकर आणि वैभव यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. योगेश गायकर या त्रिकुटांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिघांचे 1000 म्हणजे 3000 रुपये असतील. खरं तर अंतिम मॅच आहे आणि सातत्यानं पारितोषिकांची अगदी बरसात होताना आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी अगदी समोर आक्रमक शैलीचे फलंदाज असताना देखील जकडून ठेवण्याचं काम सुरुवातीला सोबनाथनं केलं आणि त्यांचे बंधुराज आता शिवदास गायकर देखील तेच कार्य करत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज या संघाचा महत्वपूर्ण ऑलराऊंडर आता करण ठाकूर मैदानात दाखल झालाय. 11 धावा आणि 11 वरती एक गडी देखील बाद झालाय. षटकातील पुढील बॉल प्रहार केला अगदी रडार मध्ये होता. फेकण्याचा प्रयत्न तर झाला होता परंतु व्यवस्थित मिडल झाला नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत धावा 2 सहज पूर्ण होत आहेत. दोन धावफलक आता 13 वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं 4 षटकांची ही देखील मॅच आपण पाहतोय. या स्पर्धेची अंतिम मॅच प्रेक्षक बहुसंख्येनं आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला जर आपण नजर रोखली तर बरेचसे प्रेक्षक आणि मैदानाच्या चहू बाजूला मॅचचा आनंद घेत असताना इथे फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग बॉलला फेकत असताना समोर अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट अशा पद्धतीचा साठी सुद्धा पारितोषिक आहे. सनी पाटील गारिवली यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. एक तर टोकला होता पुन्हा एकदा समोरच्या दिशेला स्टेट ऑन दी ग्राउंड. एका टप्प्यावरती बॉल फील्ड केला जाईल. खास जबरदस्त बॅटिंग. मागचा षटकार लाजवाब होता. ज्या पद्धतीनं त्यानं षटकार दाखवला होता ना पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. जीटीसीचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पुन्हा ऍक्शन रिप्ले दाखवण्यात येत आहे. ती स्लॉट मध्ये होता त्याच्या आणि त्याची ताकद आणि सोबत टायमिंग देखील आपल्याला पाहायला मिळालं. बॉलला त्यानं फेकत असताना हा दर्जेदार षटकार त्यानं ठोकला. तर रामचंद्र माने यांच्याकडनं सुद्धा लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 षटकानंतर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात 9 आल्या होत्या. या षटकामध्ये शिवदासनं 11 खर्च केल्या. एक षटकार त्याच्या विरोधात आला. एक विकेट जरूर त्यानं प्राप्त केली होती. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला त्यानं मिळवून दिला होता. घारिवळीचे आमचे दोन षटकानंतर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर फायनलचा सामना आणि फायनल पर्यंत सिरीज साठी धावा काउंट आहेत हे अगोदर देखील सांगण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पारितोषिक जिता आहेत तिथे आपल्याला 2 मोटारसायकल 2 बाईक पाहायला मिळतात. ज्या बाईक आम्हाला पुरस्कृत केल्यात कार्यसम्राट माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथ पाटील यांनी. परंतु त्या दिशेनं जणू काही वाटचाल चालू आहे की काय. करण ठाकूरचा आणखीन एक अफलातून रिव्हर्स स्वीपचा देखणा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. टान्स चेंज केला होता आणि तदनंतर चेंडूची लेंथ लवकर पिक करत असताना मात्र बॉलला पाठवलं ते चौकार आहे माफ करा.
एका टप्प्यावरती हा चेंडू मात्र सीमा पार गेला. साठी सलग 3 चेंडू 3 षटकार 3000 रुपये असतील. झेलची शक्यता आहे. टिपलाय झेल. करण ठाकूरचा संपलाय खेळ. धक्का दुसरा. टीम गावदेवी SP11 सोनारपाडाला. नवीन फलंदाज अगदी धष्टपुष्ट फलंदाज सिद्धेशला आपण पाहतो. सिद्धेश पाटील जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना त्या क्षणाला ह्या खेळाडूची खेळी नेहमीच आपण पाहिलं. अगदी उपयुक्त खेळी त्याच्या माध्यमातून काल देखील आमचे साथी गुणसंख्या लेखक भावेश दर्शवतात की जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा मात्र 2 अगदी लांब पल्ल्याचे षटकार त्यानं ठोकले होते आणि याच खेळीसाठी तो ओळखला देखील जातो. अगदी दूरवरचे षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात आणि या संघाचा मधल्या फलीतील एक आक्रमक आणि भरोसेमंद फलंदाज आपल्याला सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 24 धावा धावपळकावरती. सुरुवात मानसच्या अगेन्स्ट चांगली झाली होती. मानसच्या पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला तर करण ठाकूरनं मात्र तो बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशला आपण पाहतोय. 4 चेंडू 6 वरती रितेश खेळतो. त्याच्यासाठी पारितोषिक लागली गेली. साहिल सेवेकर यांच्याकडनं सलग 3 षटकार 2000 रुपये आहेत. 2.2 अशा पद्धतीने षटक समाप्त झाले. षटकातील पुढील चेंडू 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी SP11 सोनारपाडा. मॅच चांगली रंगेल. सध्याच्या घडीला ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो. वातावरणामध्ये आता गारवा जाणवतोय परंतु मॅच ज्या पद्धतीची आहे तिनं जरूर ह्या वातावरणात गरमी निर्माण होईल यात शंकाच नाही आहे. इथे देखील आल्या आल्या तडाखा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरतून बॉल चाललाय तो सीमारेषा पार. आलाय गगनभेदी षटकार. खरं तर ह्या खेळाडूकडनं ह्या फटक्यांची माग नेहमीच त्यांचे चाहते करतायत आणि त्याच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवरती हा धमाका पाहायला मिळतोय. धावफलक 30 वरती फ्लाय होत असताना आल्या आल्या मात्र आपली ताकद बाहूंचं बळ त्यानं दाखवलंय आणि बळशाली षटकार त्याचा पाहायला मिळाला. 30 वरती धावफलक आता झेपावत असताना मानसला मात्र आसमान दाखवलंय. अजूनही 3 चेंडू त्याला हाताळायचे आहेत. जरूर प्रश्न सतावतोय की कशा पद्धतीने ह्या फलंदाजाला लेंथ ठेवायची आणि कशा पद्धतीने रोखायचं. माणूस समोर मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू होता. रक्षात्मक चेंडू. आधी यॉर्क लेनचा हा चेंडू आपण पाहतोय सन्मान द्यायचा होता परंतु ते देखील घडलं नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. और द विकेटनं अगदी ब्लॉक हॉलला टाकलेला हा बॉल. समोर बॅटचा हिस्सा काहीसा लागला त्या कारणास्तव बचावला. अन्यथा प्लमच्या माध्यमातून परतावं लागलं असतं ते सिद्धेशला देखील. बॅटल चांगलं रंगलंय. षटकारानंतर डॉट बॉल मानस देखील हाताळत असताना षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉब केलाय परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मिळालं नव्हतं त्या कारणास्तव इथे धावा जरूर मिळतील. एक धाव फक्त मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 31 वरती धावफलक. जरूर मार बसलाय. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले परंतु आपली नॅचरल स्ट्रेंथ सोडली नाही मी तरी म्हणेन मानसनं. मानस भुईर एक जबरदस्त गोलंदाज या संघाचा आपल्याला पाहायला मिळतं. एक टॅलेंटेड यंगस्टर आपण पाहू शकाल. नेहमीच महत्वाचं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलं जात आहे. इथे बैठक तर मारली होती छोट्यानं रितेशला आपण पाहतोय परंतु बॉल डॉट आलाय. षटकाची सांगता चांगली केली आहे मी तरी म्हणेन मानसनं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. आपल्या स्ट्रॉंग झोनला खेळायचं होतं. राजेंद्र पाटील भोपर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पारितोषिक आहे रितेश साठी. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर सोमनाथ भोईर उंबारली यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर सोनारपाडाच्या संपूर्ण फलंदाजांना
सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मन ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात येईल. मन ठाकूर यांच्याकडनं सलग 3 षटकार सोनारपाड्याच्या कोणत्याही फलंदाजाला 1000 रुपये असतील. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये मोठे प्रहार देखील येतात, परंतु डॉट चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करण्यात आली होती ते मयुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आणि खरं तर या मॅच नंतर आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं इथे देखील फुल्लेंचा चेंडू होता, प्रहार करायचा होता, झेलची शक्यता, टिपलाय झेल, गुरुनाथ गायकर त्या ठिकाणी होते आणि या झेलला मात्र परतावं लागेल. ते सिद्धेश पाटीलला धक्का तिसरा टीम सोनारपाडाला. होता पुढे प्रहार करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही, तिथे विकेट आली आहे. महत्वाची विकेट मी तरी म्हणेन. पहिल्याच बॉलवरती मयुरेश आपल्या संघाला विकेट मिळवून देत असताना ज्या पद्धतीने आपण पाहतोय अंतिम पडाव या स्पर्धेचा पाहायला मिळतो. यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन, रनरअप या साऱ्या काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि खास करून चर्चा नेहमीच रंगते की एखादी स्पर्धा संपली तिथे मालिकावीरचा किताब कोणी पटकावला आणि कोणता खेळाडू बाईकचा मानकरी ठरला. आणि खरं तर ह्या दोन्ही बाईक देण्याचं हे काम जे केलंय ते आपण पाहतोय सन्माननीय कार्यसम्राट माजी उपसरपंच काटईचे काशीनाथजी पाटील साहेब नेहमीच त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बाईक पुरस्कृत केल्या जातात. जवळजवळ आतापर्यंत 90 बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात. हा देखील एक विक्रम आहे. खरं तर आपण म्हणतो बायकर मॅन म्हणून काही खेळाडूंची आपण ख्याती पाहिली आहे, परंतु बाईक पुरस्कृत करत असताना इतक्या बाईक देणं हे दातृत्व फार थोड्या लोकांकडे आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील सरळ अष्टांचा वेध साधलाय. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट मयुरेश आपल्या खात्यामध्ये मिळवत असताना हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सातत्यानं धक्के टीम सोनारपाड्याला मयुरेश देतोय. एकमात्र विकेट हॅट्रिक आपण पाहिलं टीम उसारगरचा तेजस मात्रे त्यानं ही किमया साधली होती, परंतु आता त्या उंबरट्यावरती हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय ते मयुरेश भोईरला. काय जबरदस्त गोलंदाजी. ह्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्यानं दमखम दाखवला होता जेव्हा उंबारलीच्या अगेन्स्ट ते खेळत होते आणि समोर प्रेम सारखा एक दाकड फलंदाज असताना देखील धावा त्यानं रोखल्या होत्या. हा अफलातून चेंडू. खरं तर यॉर्कलेनचा चेंडू अगदी परफेक्टली तो हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागील दोन्ही चेंडूंचा आपण विचार केला तिथे देखील एक लोअर फुलटॉस झेलच्या माध्यमातून विकेट मिळवली आणि त्यानंतर पुन्हा आपल्या भात्यातील भेदक अस्त्र यॉर्कर त्यानं बाहेर काढलं आणि टिपलाय. इथे देखील आणखीन एक विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ह्या संघाचा करता धरता समीर पाटील. पहिला चेंडू पडल्यानंतर बॉल वळण घेताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले देखील इंटरेस्टेड असेल कारण की मिडल स्टिकला हा बॉल पडला, परंतु किती बाहेर निघालाय हे देखील आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये पडल्यानंतर जवळजवळ 2 फूट हा चेंडू बाहेर निघताना पाहायला मिळाला. ही कला सादर करत असताना यॉर्कलेन सोबत कटरचे चेंडू देखील हाताळत असताना आपण मयुरेशला पाहतोय. 3 मध्ये एकही खर्च नाही आहे. चांगला चेंडू हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट आपण पाहतोय. समीर पाटील यांच्याकडनं एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही आहे कारण की सलामीर फलंदाज रितेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला स्ट्रायकिंग एंडवरती खेळवायचा आहे आणि त्यासाठी मात्र फक्त एकच धाव बनवली आहे. धावफलकावरती 32 पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली होती असं वाटलं होतं, मोठं टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर रोख लावली. मागच्या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मानस भोईर आणि तदनंतर आता मयुरेश भोईरला आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 4 मध्ये फक्त 1 खर्च केली आणि महत्वाच्या 2 गाड्यांना त्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय. चांगला चेंडू रितेश समोर होता, परंतु त्याला देखील बॉल डॉट काढत असताना आपण मयुरेशला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये काय या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली होती सोमनाथ गायकरनं ते पुन्हा तो दाखवत असताना आतापर्यंत 5 मध्ये 1च धाव खर्च केली. अफलातून गोलंदाजी. ज्या खेळपट्टीवरती मागच्या मॅच मध्ये धावा आपण पाहिल्या त्याच खेळपट्टीवरती धावा रोखल्या होत्या, परंतु शेवट गोड केलाय तो रितेशनं. अंतिम बॉल वरती त्याच्या बॅट मध्ये आलाय तो अफलातून षटकार आणि या 6 टार्गेट सेट झालं. 38 बनल्यात एका डावात आणि 39 आता टार्गेट
या स्पर्धेचा चॅम्पियन म्हणण्यासाठी. खर तर डाव पहिला संपला, परंतु फरमाईश काढायचे, लावणीची होते please. की काय, कारण की वातावरणामध्ये आता गारवा जाणवतोय आणि लावणीची फरमाईश होते. वातावरणामध्ये आणखीन कदाचित गरमी निर्माण करण्याचा प्रयत्न असावा. जरूर काय घडेल याकडे आपण वळणार आहोतच, परंतु पूर्वार्ध संपला आणि 38 धावा बनवल्यात. 39चं मापक लक्ष आहे. लक्ष फार मोठं नाही आणि फार छोटं देखील नाही. मॅच मध्ये मजा येईल. काय घडेल आणि काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण वळणार आहोत. आमचे परम मित्र करण काळन अगदी त्या विभागामध्येच नाहीये तर संपूर्ण रायगडामध्ये देखील हा आवाज सातत्यानं दुमदुमताना आपण पाहतोय. तो आमचा जवळचा मित्र के याच्या दिशेने वळणार आहोत. तुर्तास मी थांबतो. आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, बोलण्याची संधी दिली, समालोचन करण्याची, त्याबद्दल आमचे विनोद सर असतील आणि या स्पर्धेचे आमचे आयोजन करता संदीपजी माळी, ह्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि तुर्तास मी थांबतो. आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा हा सदाबहार खेळ. चला चला लवकर लावणे ऐकायचे का मंडळी? आवाज तुमचा जर आला तरच ते येतील वरती. तर चिकन घरचे आमचे हरीश दादा, हरीश केणे आणि आमचे प्रशांत भोईर आपलं कॅश प्राइज होतं. तर आमचे सचिनजी तेळी यांच्याकडनं 2 विकेटसाठी बालाला आले होते 1000 रुपये आणि दोघांनी चौकार षटकार ठोकले होते. त्याच्यासाठी स्वप्नीलजी कांबळे यांच्याकडनं प्रति चौकार षटकार तुमच्यापर्यंत ते कॅश प्राइज देतो. या वाला आपण देखील या. सन्मान्य आमचे गजाननजी देसले साहेब आहेत, त्यांच्याकडनं आपण कॅश प्राइज देऊ. त्यांच्या शुभ हस्ते 2000 रुपये आहेत हे हरीश केणेसाठी आणि 3000 रुपये आहेत ते बाळासाठी, कारण की त्यांच्या बॅटमधनं चौकार षटकार आणि प्लस 2 विकेटसाठी सचिनजी तेळी आणि स्वप्नीलजी कांबळे यांच्याकडनं हे कॅश प्राइज आहे. वेल प्लेट आणि जबरदस्त खेळ. या स्पर्धेचं चॅम्पियन पद त्यांनी पटकावलंय. असाच खेळ पुढील स्पर्धांमध्ये देखील घडो या सदिच्छा आपण व्यक्त करून जाऊया या मॅचच्या उत्तरार्धाच्या दिशेनं. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेव क्रिकेट संघ भोपर आयोजित भोपर चषक 2025 चे पर्व 24 40+ संघांना आणि 24 रेग्युलरच्या संघांना घेऊन सुरुवात झाली आपली पहिल्या रजनीची. आणि पाहता पाहता या स्पर्धेची अंतिम रजनी आणि त्यासोबत अंतिम मॅचच्या अंतिम डावाला आता काही क्षणातच आपण सुरुवात करणार आहोत. परी 11 विकासजी मडवी साहेब दातिवले यांनी पॅक केलेला संघ आहे तो जगदंब वाकण बी. आघाडीची जोडी सोमनाथ गायकर आणि गुरुदास गायकर मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. प्राइज झालेले निवृत्ती मात्र दातिवले यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी सोमनाथ गायकरला 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. फायनल मॅच कडे आपण जात आहोत. फायनल इनिंग आहे. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहत आहोत 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रचंड मेहनत प्रत्येक बोपरकरांनी घेतली. गावदेव क्रिकेट संघ रेग्युलर 40+ आणि त्यांच्या अथक परिश्रमातून खऱ्या अर्थानं त्यांना
जे बॅकअप होतं आदरणीय संदीपजी माळी साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भोपरकरांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेचं आयोजन आपण बघितलं. भूतो न भविष्यात अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला लावणीचा नृत्य आविष्कार आज एन्जॉय करायला मिळाला. सर्वच क्रीडा रसिकांसाठी जेवणाची खमंग अशी मेजवानी होती आणि प्रत्येक पावलं आज या आझाद मैदानावरती येत होती भोपरचा. सो भोपरकरांच्या वतीनं तुम्हा पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन आणि आता फायनल मॅचच्या फायनल इनिंगला आपण करूयात सुरुवात. टार्गेट 39 आहे. सोमनाथ गायकर आला आणि गुरुदास. सोनारपाड्यासाठी पारितोषिक आलं. विकेट हॅट्रिक साठी डीजे कैलाश म्हात्रे नांदिवली यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. समीर पाटील पहिला बॉल. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करत आहोत. व्हेरी फर्स्ट बॉल समीर पाटील. फुल लेंथ होता ऑन साइडला. बॅटचा चेहरा बंद करत असताना ड्राईव्ह केला प्रथम डीप मध्ये. डबलला चान्स घेतली जाईल. डीप बाउंड्री आहे. फिल्डर येईल उचलेल थ्रो करेल सहजरित्या 2 धावा. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. फायनलचा प्रेशर या मॅच मध्ये. क्लायमेटिक कंडिशन जवळपास 1 वाजून गेलेले आहेत आणि कुठेतरी आता या मॅच मध्ये जर आपण हवाई हल्ल्याचा प्रयत्न सुरुवातीलाच केला तर जोखीम जी असणार आहे आणि सुरुवातीला जर विकेट पडले तर डॉमिनेट आपल्याला सोनारपाडा देखील करणार आहे. सोमनाथ आणि गुरुदास हे ओपनिंग पेअर आहे. सोमनाथने मॅचवर खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला. बॅटचा फ्लो थांबवला. समोर आला होता. ड्राईव्ह करायचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता सिद्धेश. एका धावेने नावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. हो ऑन साइडला ऑलरेडी ठरवलं होतं प्री डिटरमाइंड बॉल जसा उसळला टर्न करायचंय मात्र तिकडे शरीराचा स्पर्श करणारा बाउन्सर आपण बघितला समीर यांच्याकडून गुरुदास साठी. लेग बाईट सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. बघा पडद्याच्या आतमध्ये ज्याने पाय ठेवलेत त्याला विनंती असेल पडद्याच्या बाहेर राहायचंय. वारंवार सूचित केलं जात आहे. कव्हर्सला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. चान्स आहे आता. रितेश हातात बॉल आला नाही. रनआउटला चान्स होती मात्र येते ती 1 धाव. एक धाव महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठीचा असा संघर्ष आहे. प्रथम क्रमांक भोपरच्या स्पर्धेत आमच्याच नावावरती पाहिजे आणि याच सध्या तरी प्रयत्नाने दोन्ही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 39-46 आहे. धावा 5 आहेत. 2 बॉल आणि बाकी आहेत. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत काही बाउंड्री आली नाही. ट्राय करतील दोन्ही बॅटर. उडवलाय. ज्या क्षणाची प्रतीक्षा. डीप स्क्वेअर लागला बॉल गॅप मधून सीमा पार. फायनलचा हा येतोय जगदंब वाकणसाठी पहिला चौकार. चांगला फटका आला. डीप स्क्वेअर लेग रिजनला चौकार आणि या चौकारासोबत धावा फलकावरती 9 धावा. 19 बॉल मध्ये अजूनही 30 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. पहिली बाउंड्री आली आहे. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला अटेम्प्ट होता सिद्धेशचा मात्र मागून फील्डर. डबलला चान्स आणि डोळ्यांची पापणी लवता दुसरी धाव. कॅज्युअल एफर्ट्स आणि तिकडून 2 धावा चोरल्या दोन्ही बॅटर्सने. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा नाबाद पर 11 जगदंब वाकणबी. स्क्रीनवरती तुम्हाला या बाईक पाहायला मिळत आहेत. उद्योगपती आणि त्यासोबत सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आणि फक्त कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये नाही तर टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं एक नाव आहे ज्यांनी आजवर 90 बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. आदरणीय काशीनाथजी काना पाटील साहेब यांच्या वतीने देखील दोन्ही बाईक आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. रेग्युलर फॉर्मॅट HF Deluxe 100 आणि त्यासोबत 40+ फॉर्मॅट साठी देखील त्या 4 सायकल त्या मला सरपंच आदरणीय हनुमानजी माळी साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे मनापासून आभार. AK 9994
ही स्पॉन्सर्ड केलेली सध्या तरी जर्सी आपल्याला पाहायला मिळते आणि लकी जर्सी या सीझन मध्ये आकाशजी फुटाणे जे काटेज आहेत सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट यांच्या वतीने सोमनाथ गायकर यांचे परम मित्र आहेत आणि जरूर ही जर्सी त्यांनी स्पॉन्सर्ड केलेली कुठे का होईना या सीझन मध्ये जबरदस्त खेळ करत असताना आणि बऱ्याचशा स्पर्धांचं विजेतेपद देखील आपण पाहत आहोत. जगदंब वाकन बीच्या नावावरती राहिले या स्पर्धेमध्ये विकाजी मडवी यांनी पॅक केलं पर 11 जगदंब वाकन बी. सॉफ्ट हँड ऑन साइडला बॉल बॅटचा चेहरा बंद केलाय. डबलला चान्स हो थ्रो 9 सेकंडला आलाय चान्स होती आउट बॅटर आउट. लगेचच इकडे बॅटरने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. पाहूयात काय होणार आहे. टीव्ही अंपायर कंट्रोल रूम मध्ये शशांक पाटील तर ऑन ग्राउंड सध्या कॉन्फिडेंटली त्यांनी आउट दिलंय. पाहूया टीव्ही अंपायर चेक करण्याचा डिसिजन काय घडलंय या कंट्रोल रूम मध्ये. सध्या नवरे आहेत आमचे नरेश आणि त्यासोबत रमाकांत पवार सर या फ्रेम मध्ये. बॅट हवेत स्क्रीन वरती आपण जरूर तुम्ही नंतर पाहणार. सध्या तरी कंट्रोल रूम बॅटर आउट फुल अंदाज बाद. ऍक्शन रिप्ले बॅट हवेत होती ती आलीये पण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये येण्या अगोदर मात्र तिकडून बेल्स आणि स्टम्पचा कॉन्टॅक्ट तुटलाय. पहिला धक्का पर 11 जगदंब वाकंदीला. खेळला ऑन साइडला मिड विकेटला टार्गेट केलं होतं बॉलला डीप मधून रितेश वेगाने आला आणि हा थ्रो जो आलेला आहे ऍक्युरेट ऑन दी स्टंप आल्या फ्रेम मध्ये. सोमनाथ त्याची बॅट प्रथमचे कौतुक रितेशचे कौतुक आणि त्यापेक्षा कौतुक असेल अंपायरचं. काय आत्मविश्वास होता डिसिजन देत असताना शशांक पाटील. सुपर 12ला पहिला धक्का नवीन बॅटर आलाय शिवदास. सॉफ्ट स्ट्राईक आहे. फुल लेन स्वीप करायचा होता पडलाय बॉल आणि तो गेलाय तो विकेट किपर कडे. कॅमेरामॅनचे कौतुक करायला हवं जे टेलिकास्ट सध्या तरी होते आणि त्याच एव्हिडन्स मुळे आपल्याला क्लिअर डिसिजन देता येतात. थँक्स टू ऑल कॅमेरामॅन GTC सुशीलजी पाटील अँड ऑल टीम. फुल लेंथ होता पण ऑलरेडी ठरवलं होतं की स्वीप मारायचं त्यामुळे कुठेतरी बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. षटक दुसरं प्रगती पथावर आहे. प्रथम चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती विकेट आले रनआउट. खोलात बॉल पायावरती नकारार्थी मान हल्ली अंपायरची लगेचच. इम्पॅक्ट नव्हता आणि ते प्रथमलाही मारत होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात एक्झॅक्ट बॉल कुठे पडलाय. लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर आहे पाय. बॅटर सेफ आहेत. लेग बाईज ने एक धाव सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 13. अजून या मॅचचा आपण विचार केला तर बॉल बाकी आहेत ते 15 आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पर 11 जगदंब वाकन बी ला बनवायचा आहे. त्या 26 धावांची अजूनही गरज आहे. फायनल मॅच 5 रजनींचा थरार आपण एन्जॉय केला आझाद मैदानावरती. प्रथम ड्रॉप केला गॅप मध्ये बॉल काऊ कॉर्नरला रितेश येतोय मात्र त्याचा वाक्या बाहेर आणि बॉल सीमा पार चौकार. बॅकफुटला कट केला थर्ड मॅनला नाही चान्स. राहुल नाही अडवू शकला. बॉल लांब होता आणि डीप थर्ड मॅनला बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आउटसाइड एज मुद्दामून थोडासा लेट खेळला. लेट कट डीप थर्ड मॅनला सीमा रेषेच्या बाहेर. 2 चौकार आणि धावसंख्या 21 वरती. बॉल बाकी 13 धावा पाहिजे 18.
खेळतात मॅचला. शिवदास गायकर 2 बॉल 8 धावा जमवल्या त्याने. 2 चौकार. ज्या प्रथमने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली होती त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आलेत. कोल आता सॉफ्ट हँडने खेळला, मेरिट वरती खेळला, कारण जे 2 बॉल होते चौकार ऑलरेडी आलेले आहेत. समीर पाटील चांगली फील्ड आणि एक्स्ट्रा कव्हर आणि या एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 22. 22 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावांची गरज. आणि जबरदस्त गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम कडून पाहायला मिळाली. प्रत्येक मॅच मध्ये 12 पेक्षा जास्त धावा त्याने दिल्याच नाही. 12च्या कमीच धावा देत असताना तो पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये 6 1 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 12 2 विकेट, तिसऱ्या मॅच मध्ये 3 2 विकेट आणि जरूर या मॅच मध्ये 11 आणि 1 रनआउटची विकेट, ज्यामध्ये त्याचाही जरूर आपण सहभाग होत असताना बघितला. 12 बॉल आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना परी11 जगदंब वाखन बीला. सध्या तरी मॅच बॅलन्स आहे. पाहूयात काय घडणार आहे. सोनार पाड्याचे तितका सराव नाही, कारण त्यांची स्वतःची स्पर्धा देखील सुरू आहे. मागच्या 3 दिवसांमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. कालही ते इथे खेळले. लगेच सकाळी जाऊन पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती त्यांनी दर्शवली. स्वतःच आयोजन आहे. पुन्हा उद्याचा दिवस त्यांचा फायनल डे. उद्या बरेचसे संघ आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या तिकडे पाहायला मिळतील आणि आजची रात्र सध्या पाहूयात. विजयासाठी संघर्ष सुरू आहे त्यांचाही. पोपर संघ उद्या खेळणार आहे त्या स्पर्धेमध्ये. उद्याची पहिलीच मॅच आहे त्यांची सोनारपाडा चषकामध्ये, पण काय ऍडजस्टमेंट जरूर त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. 12 बॉल 17 धावांची अजूनही आपण जर बघितली तर गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या परी11 जगदंब वाखन बीला. उत्कर्ष ठाकूर कार सेमीफायनल मध्ये बोपरच्या अगेन्स्ट जरूर त्याने सुरुवातीला काही वाईट टाकले, मात्र त्यानंतर कमबॅक केलं. आणि राहुल पाटील सांगतात मला, जे कॅप्टन आहेत बोपरचे, उद्या जरा रेडी राहा, आपण लवकर उठा. सोनारपाड्याच्या स्पर्धेमध्ये बोपर संघ खेळणार आहे. जागा बनवली, काढून खेळायचं होतं. बॉल बॅटचा हात लागला. मिड ऑनला चेस. रितेश डीप मधून डबलला चान्स. फर्स्ट अटेम्प्ट डायरेक्ट हिटला. प्रश्न विचारण्यात आले असते अंपायरला. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या 24. बॉल बाकी आहेत आता ते 11 बॉल मध्ये धावा पाहिजेत 15. इंटरेस्टिंग मॅच आहे. फायनल कशी व्हायला पाहिजे, सध्या तरी ती होत चालली आहे. जितकी मॅच क्लोज येईल तितका प्रेक्षकांना परमोच्च आनंद घेता येईल. सेमीफायनल मध्ये तो घेतलाय, कालच्या दिवसामध्ये तो घेतलाय. भोपरच्या अगेन्स्ट जेव्हा सोनारपाडा संघ होता. फुल टॉस आहे. बॅट हातात फिरली. कॅचला चान्स होती. रितेशने चुकी केली आहे. जजमेंट चुकलंय. बॉल पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. होती बिकॉज रितेश तर थोडासा अगोदर मागे येत होता. फिल्डिंग साठी तो सेट नव्हता, मात्र तिकडून बॉल टाकलाय, त्याचा फटका बसलाय सोनारपाड्याला. 4 धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 28. म्हणूनच तुम्हाला आउटफील्ड मध्ये असा, इनफिल्ड मध्ये असा, फिल्डर ऍज अ फिल्डर स्टार्ट घ्यावा लागतो. बाउन्सर चांगला आलाय, पडलाय पण जास्त बाहेर आहे. व्हाईटचा सिग्नल आलाय आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. स्टंप विजन कॅम्प देखील आहे, त्यामुळे स्टंपला कोणी हात लावू नका. दोन्ही टीम्स जगदंब वाखनबी आणि सोनारपाडा. स्टंप विजन कॅमेरा, अन्यथा 15,000 कट केले जातील. पोल केला बॉल गॅप मध्ये. इथे काऊ कॉर्नरला फील्डर फार वेगाने आले होते. जबरदस्त अटेम्प्ट त्यांचा होता. ऋषीला आपण बघितलं, मात्र कॅच ड्रॉप झाले. धावा 2 येत आहेत. येस, रितेश जरूर सांगतोय, हातात बॉल पडलाय. क्रिकेट हेच सांगतं, कॅच तुमची होती, कॅच ड्रॉप झाली आहे. आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 31 धावा धावफलकावरती. व्यवस्थित आला होता, ओंजळ बरोबर होती, पण हातातून बॉल निसटलाय. 9 बॉल आणि 8 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. उत्कर्ष ठाकूर या वेळेला पेसने बीट केलं उत्कर्षने पूर्णपणे. बॅटरला जो बाउन्स पाहिजे होता तो नव्हता. बॉल थोडासा आत येत असताना बॉल आता बाकी आहेत. 8 धावा पाहिजेत. 8 विकेट कडे आपण जरूर जाऊ. पहिल्या धावामध्ये बॅटिंग करत असताना सोनारपाड्याचे 4 पडले होते. इथे एकच विकेट पडले, ती परी11 जगदंब वाखन बीची. बॉल बाकी आहेत 8 धावा पाहिजेत. 8 विकेटच्या आधारावरती 7 चालतील. उत्कर्ष ठाकूर फुल लेंथ आहे. ऑन साइडला बॅटचा चेहरा बंद केला. डबल चान्स घेतील. रितेश पुन्हा ऍक्शन मध्ये. थ्रो चांगला आला तर चान्स होती, मात्र इथे गुरुदास काय वेगाने धावले. 2 धावा.
धावा 33, बॉल बाकी 7, धावा पाहिजे 6. मॅचवर खेळ सध्या तरी गायकर ब्रदर्स कडून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. सोमनाथ, गुरुदास, शिवदास, साईनाथ देखील आहेत, पण ते अजूनही आले नाही. 7 बॉल 6. सॉफ्ट हँड खेळला, मिड ऑन ला बॉल. रितेशला पुन्हा बिझी ठेवलंय, आला बॉल वरती, थोडस फंबल. त्याला माहिती आता 2 धावा मी नाही थांबवू शकणार. 2 धावा गेलेल्या आहेत. गुरुदास कडे स्ट्राईक असेल. काय खेळलेत, सिंगल डबल ला कन्वर्ट करून या मॅच मध्ये आता पुढे नेलंय त्यांनी. 35 धावा धावफलकावरती. 6 बॉल 4 धावांची गरज आहे. हीच आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम आहे आणि यांनीच केलेल्या मेहनतीने 6 रजनीमध्ये गावदेवी क्रिकेट संघ बोपर आणि आदरणीय संदीपजी माई साहेब यांच्या वतीने इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तुमचंही मनापासून आभार बोपरकर. गावदेवी क्रिकेट संघ बोपर असेल, रेग्युलर 40+ या दोन्ही संघांचा आणि ग्रामस्थ मंडळ बोपर आदरणीय संदीपजी माई साहेब यांचे आपण आभार व्यक्त करू. या सर्वांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. खंबीर नेतृत्व आहे या गावचं आणि त्यामुळे या सर्वांना आज या मैदानावरती या स्पर्धेमध्ये आपण पाहतात. त्यांनी स्पर्धा आयोजित केली आणि आपल्या सर्वांना त्यांनी खऱ्या अर्थाने निमंत्रण दिलं. 6 बॉल फक्त उरल्यात, त्या 4च धावा. पाणी पाहिजे अंपायर काय? पस्तीस धावा झालेल्या आहेत. 39च्या चेस मध्ये गाडी ऑन ट्रॅक आहे. 6 बॉल 4 ची अजूनही गरज आहे. आता जे काय करायचं मी म्हणेन खास करून सोनारपाड्याच्या बॉलरला करायचंय. त्याने जर केलं तरी मॅच राहील. तो जर चांगला लढला, संघर्ष त्याने केला सुरुवातीच्या काही बॉल्स वरती, तर त्या 4 धावा मोठ्या बनतील का पाहूयात. मॅच येईल का शेवटच्या काही बॉल वरती. सुरुवातीचे 2-3 बॉल आपल्याला सांगून देतील. परिजी, विकास मडवी यांच्याकडून हा जर सामना आणि अर्थातच बोपर चषकाचं विजेतेपद परिलवन जगदंब वाखन बी ने पटकावलं तर त्यांना 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 35 धावा, 1 विकेट. चला कम ऑन, स्पीड अप. 6 बॉल 4. पहिला बॉल करंट आलाय. हुक करत असताना बॉल गॅप मध्ये. फिल्डर धावतोय, लॉंग चे चाललाय 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 आणि गेलाय. मॅच फिनिश. अभिनंदन. बोपर चषकाचे विजेते परिलवन जगदंब वाखनबी. अभिनंदन.